नमस्कार. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार देवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात. नवरात्रीतून तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते. 9 दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात. त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते. अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही. नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असेही मानले जाते. माता देवीची कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो, त्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. अखंड दिवा प्रज्वलित केल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे. जे काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही. दिवा पुन्हा पुन्हा विझणे अशुभ मानला जातो. परंतु सर्व सावधगिरीने बाळगूनही जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची क्षमा मागावी. शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विझला तर त्यात पुन्हा वात टाकू नका. अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी. नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण 9 दिवस राहिला पाहिजे. शास्त्रानुसार शुभ मानले जाते. 9 दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर ते फुकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका. त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या. अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी. ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तिथे नकारात्मकता राहत नाही अशी ही मान्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते. अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंदच मिळतो. गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते. तसेच घरातील वातावरण शुद्धही राहते. तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते. तसे पितरही शांतही राहतात. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.